निवडणुकीची चर्चा करण्यासाठी बोलवलेली आहे आणि ही चर्चा करत असताना या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय झुंजारराव शिंदे दादा, झुंजारराव पाटील, दिलीपराव बग्यानी, वैभव दादा शिंदे, आपले शहराचे अध्यक्ष, व्यासपीठावरील माणिक शेळकेंपासून नाना मोरेंपर्यंत आणि संग्राम जाधवांपर्यंतचे सगळे मागचे आणि पुढचे सगळे मान्यवर आणि बंधू भगिनींनो, या ठिकाणी नगरपालिकेच्या चर्चेच्या विषयी सुरुवातीला नगराध्यक्ष पद आणि नंतर उरलेले नगरसेवक उभे करण्यासाठी नावं निश्चित करणं हे काम आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि म्हणून मी बऱ्याच सर्वांशीच चर्चा केलेली आहे. सर्वांनी कमी अधिक प्रमाणामध्ये आणि बहुसंख्य प्रमाणामध्ये काही नावं सुचवली आणि जी नावं सुचवण्यात आली त्या सुचवलेल्या नावांमधून आपण एकमत केलेलं आहे आणि आपण आपल्या आघाडीकडून सर्वानुमते या ठिकाणी वैभव विशाल विलासराव शिंदे हे नाव निश्चित केलेलं आहे. विशाल शिंदे हे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील. आपल्या सगळ्यांचा एकत्रित ताकद पणाला लागली तर मला खात्री आहे की फार चांगल्या मताधिक्याने विशाल शिंदे विजयी होतील. विशाल शिंदे यांच्यावर ही जबाबदारी टाकताना या शहरासाठी 24 तास काम करणे, या शहरातल्या नगरपालिकेमध्ये पूर्ण वेळ देऊन आपल्या सर्वांची सेवा करणे, या शहराच्या प्रगतीतले अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न मागच्या 2-4 वर्षात विस्कळीतपणाने हाताळले गेले, त्या सर्व प्रश्नांना चांगली दिशा देण्याचं काम हे विशाल शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी निवडून आलेले करतील आणि त्यासाठी त्यांना योग्य सहकारी प्रत्येक वॉर्डात देण्यासाठी आपल्याला चर्चा करणं आवश्यक आहे. माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की ही निवडणूक आहे, पार्टीसाठी सगळ्यांनी कष्ट घेण्याची भूमिका ठेवली पाहिजे, किंतु परंतु आजपासून बंद करायचे. आम्ही अमके आहोत, तमके आहोत, अमक्यांच्या बरोबर आहोत, तमक्यांच्या बरोबर आहोत, हा थोडासा विसरून आपण पूर्ण वेळ ताकदीनं काम करावं. आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची निवडणुकीची घोषणा होईल. 4 वाजता घोषणा झाली की उद्या किंवा जेव्हा अर्ज भरायची मुदत सुरू होईल तेव्हापासून आचारसंहिता सुरू होईल. आपण सगळ्यांनी ही घोषणा झाली की निवडणूक सुरू झाली असं समजायचंय. पुढच्या 4-5 दिवसात 6 दिवसात आपण सगळे उमेदवार निश्चित करू. वॉर्डामध्ये तो उमेदवारी मागतोय म्हणजे तो माझा शत्रू आहे असं मनात आणू नका. ज्याला पार्टी उमेदवारी देईल त्याला उमेदवार म्हणून आपण काम करून निवडून आणायचंय. आपल्या सगळ्यांना ताकदीनं काम करताना पाहिल्यावर मला खात्री आहे की आपण या शहरामध्ये 24 पैकी जवळपास 22-21 उमेदवार निवडून आणू शकू, तुमची ताकद एकसंघ असेल तर. आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी मागच्या 3 वर्षाचा प्रशासकाचा कारभार बघितलेला आहे. प्रशासकाचा कारभार चालू असताना त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. काही बेकायदेशीर गोष्टी या शहरात केल्या. या शहराच्या नगरपालिकेवर
आजपर्यंत शिंदे साहेब असताना आपली प्रथा होती सरकारकडून पैसे आणायचे आणि कामं करायची, पण या शहराला कर्ज काढायला लावणं ही मानसिकता आपली कधी नव्हती. आता एकदा कर्ज काढलं की ते 15-20 वर्ष दरवर्षी आपल्या विकास निधीतला मोठा वाटा कमी होतो आणि त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांवर आता बोलावं लागेल, कोपऱ्यात जाऊन बोलायला पाहिजे आणि समोरच्या बाजूने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातील, बुद्धिभेद केला जाईल, कोणीही त्याला बळी पडणार नाही अशी माझी विनंती आहे. आणि एकदा पार्टीचा निर्णय झाला की विषय संपला. आता इथनं पुढं दुसऱ्या सगळ्या चर्चा बंद. आपण सगळ्यांनी जोरदारपणाने कामाला लावू. स्वर्गीय शिंदे साहेबांच्या नंतर ही पहिलीच नगरपालिका आहे. या नगरपालिकेच्या या कालखंडामध्ये आपण अनेक कामं आपली सत्ता असताना म्हणजे 1916 सालापासून 21 सालापर्यंत आपली सत्ता असताना अनेक चांगली कामं केलेली आहे. लोकांना काल काय केलं ह्याचाच स्मरण राहतं. 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी काय केलं हे आपण जाऊन सांगायला पाहिजे. आपण उजाळा दिला पाहिजे. तो उजाळा जर देऊ शकलो आपण तर आपल्याला निश्चितपणाने लोकांची एवढी चांगली प्रतिक्रिया आल्याशिवाय राहणार नाही. या शहरातले अनेक प्रश्न सोडवताना आपल्याच पार्टीने पुढाकार घेतला आणि प्रश्न सोडवलेले. दुसरी कुणीही हे प्रश्न सोडवायला यापूर्वी कधी आलेले नव्हते. या गावातले पानंद रस्ते असतील, या गावातले रस्ते असतील, गटार असतील, या गावातल्या सगळ्या घरकुलाच्या योजना असतील, या शहरात एवढी घरकुलाची योजना दुसरीकडे कुठेही आतापर्यंत यशस्वीपणाने राबवली गेली नाही. तरी देखील अजून काही लोक अशी आहेत की ज्यांना घराची गरज आहे. त्यामुळे आता पुढचा टप्पा निवडणूक झाल्यानंतर या शहरातल्या बेघर जे आहेत त्यांना घराची व्यवस्था करण्यासाठी आपल्याला थोडीशी ताकद खर्च करावी लागेल. जसं या शहरातल्या घरकुलांचा प्रश्न आहे तसं या शहरातल्या बागबगीच्यांचं निर्माण करणं हा देखील आपल्या सर्वांच्या समोर आव्हान आहे. अनेक अशी कामं आहेत की जी प्रत्येक वॉर्डासाठी महत्त्वाची आहे आणि अलीकडच्या काळामध्ये त्या कामांच्या पुढे उभा राहून त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलाय. एक पुस्तिका प्रकाशित झाली असेल, मला वाटतं काल परवा करणार होते. त्या पुस्तिकेमध्ये थोडंसं बारकाईनं मतदारांनी वाचलं तर मी शिंदे साहेबांनी आणि नगरपालिका आपल्या ताब्यात असताना आपण केलेली कामं याचं श्रेयही दुसरे विरोधक घ्यायला लागले. जी कामं आम्ही केलेली आहेत त्याचे फोटो घालून तेही कामं दुसऱ्यांनी केली असं सांगण्याचा एक केविलवाना प्रयत्न काही लोक करतायत. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या शहराला दिशा देण्यासाठी काम करण्यासाठी आपल्याला जिद्दीनं काम करावं लागेल. या शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. या शहरातल्या पानंद रस्त्यांची कामं अनेक आता सुरू केली आहेत. काल परवा मला वाटतं 8-10 ठिकाणी जाऊन नारळ फोडलेत, त्याचे पैसे मंजूर झालेत. अशीच कामं मंजूर झालेत, त्याचेच नारळ आपण फोडलेले आहेत आणि त्याला निश्चितपणाने पुढच्या 3-4 महिन्यात चांगलं स्वरूप पानंदीचे येईल. काही पानंद रस्ते आपण केलेले आहेत किंवा करतोय, त्याचं आणखीन उर्वरित अंतर हे आपण पुढच्या वर्षात त्याच्यात आपल्याला गृहीत धरता येईल किंवा त्याचं पुढचं काम पुढच्या टप्प्यात करता येईल. काहीही झालं तरी या शहराला चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण सगळ्यांनी जिद्दीनं काम केलं पाहिजे. उमेदवार अतिशय नम्र दिलेला आहे. उमेदवार एखाद्याला पलीकडे सरक असंही म्हणणार नाही आणि शिंदे साहेबांचे पूर्ण संस्कार त्याच्यावर आहेत आणि मला खात्री आहे की शिंदे साहेबांच्या नंतरची ही निवडणूक नगरपालिका मागचे 15-20 वर्ष मी आणि शिंदे साहेब एकत्रित आल्यावर आपण एका सुरात काम करून चालवण्याचं काम केलं.
आणि ह्या सगळ्या गावातल्या प्रश्नांचा सतत पाठपुरावा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या काळापासून होत होता. माझी आपणाला विनंती आहे की एक व्यवस्थित सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांशी बरोबर करणारा आणि तुम्हाला पूर्ण वेळ, त्यांनी मला परवाच सांगितलं की मी आता आष्ट्यात येऊनच राहणार आहे, त्यामुळं 24 तास मुक्काम आष्ट्यात करायचं काम आणि पूर्ण 24 तास तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याचं काम हे विशाल शिंदे करतील असा मला विश्वास आहे. एक सभ्य, खोटं न बोलणारं, सालस व्यक्तिमत्व या शहरात आम्ही दिलेलं आहे. हे सर्वांना समान लेखून काम करणारा, पार्टीची काळजी असणारा, म्हणून सर्वानुमते आम्ही या ठिकाणी विशाल शिंदे यांचं नाव निश्चित केलेलं आहे. पुढच्या 4-5 दिवसात मी विनंती केलेली, इस्लामपुरात प्रोसेस आम्ही केली, त्या वॉर्डातल्या लोकांनी एकत्रित बसायचं आणि उमेदवार सुचवायचे. तसं मी सगळ्यांना इथं विनंती केलेली. किती प्रक्रिया झाली आहे मी काही चर्चा करू शकलो नाही, पण आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगतो की पुढच्या 4-5 दिवसात हाही प्रश्न आपण मार्गी लावू आणि सगळे पूर्ण ताकदीनं या शहरात काम करतील. कोणत्यावर नाव जाहीर करणं फार महत्त्वाचं असतं, त्यामुळं अशा वेळेत हे निर्णय करण्यासाठी मी गेले 2-4 दिवस वेगळ्या चर्चा सगळ्यांची फोनवर केल्या, सगळ्या केल्या. आता आपण एक दिलाने विशाल शिंदे यांच्या उमेदवारीसाठी पूर्ण ताकदीनं काम करावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो. मीही पूर्ण वेळ तुमच्यासाठी आहे. मला इस्लामपूर आणि आष्टा नगरपालिकेत पूर्ण वेळ मी देऊन काम करतोय. जरा जरी वॉर्डात इकडचं तिकडं झालं तरी मला कळवा. आपण सगळे त्या दुरुस्त्या ज्या काही असेल ते सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करू. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हा स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांची चिरंजीव विशाल भाऊ शिंदे यांना आपण सगळे द्याल असा विश्वास व्यक्त करतो. आणि त्यांची उमेदवारी जाहीर करताना हेही सांगतो की हे शहर मागच्या प्रशासकीय काळात 3 वर्ष हे थोडंसं विस्कटलेलं होतं. अनेकांनी चंचू प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ती पुन्हा विस्कटलेली घडी दुरुस्त करण्यासाठी, पारदर्शी स्वच्छ कारभार करण्यासाठी, या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या सुखसोयी झालेल्या आहेत हा अनुभव देण्यासाठी आपण सगळे ताकदीनं काम करू. आणतो सरकार आता आमचं आहे, सरकार आमचं आहे. सरकारमधून कसे पैसे आणायचे हे आम्हाला चांगलं कळतंय, तुम्ही काही चिंता करू नका. फक्त आता सरकारची तिजोरी खाली आहे, मोकळी आहे. सरकार कर्ज शेतकऱ्यांना माफ करत नाही, त्याचं प्रमुख कारण सरकारकडे आता काही पैसे नाही. महाराष्ट्रामध्ये 5 लाख कॉन्ट्रॅक्टरांचे 89,000 कोटी रुपये थकलेले आहेत. केलेल्या कामाचे पैसे येत नाहीत म्हणून आता टेंडर भरणारी माणसंही 10 वेळा विचार करायला लागले. आणि त्यामुळं राज्य सरकारची अवस्था दुरुस्त झाल्यावरच शेवटी पैसे बाहेर यायला सुरुवात होईल. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या की कुणी कितीही मोठी आश्वासनं दिली तरी शेवटी या शहराचं काम आपणा सर्वांना करायचंय. आणि त्यासाठी तुम्हा सर्वांच्या साथीला मी आणि माझे सर्व सहकारी असू. आपण सगळे या ठिकाणी आलात. आज माननीय विशाल शिंदे यांचं नाव घोषित करण्याच्या आधी मला शक्य होतं त्या सगळ्यांचा कानोसा मी घेतलाय आणि बहुसंख्यांनी मान्य केलेली गोष्ट उमेदवार म्हणून विशाल भाऊंना आपण उमेदवारी आज घोषित करतोय. ही सगळी लढाई लढत असताना झुंजारदादा तुम्ही पूर्ण ताकदीनं, झुंजारराव पाटील हे पूर्ण ताकदीनं एक बाजू लढवतील, दुसरी बाजू वैभव दादा असतील, तिसरी आमचे दिलीपराव वग्यानी, आमचे थोटे साहेब असतील, सगळ्यांनी आमचे माणिकराव शेळके, नाना मोरे, ढोले आहेत, या सगळ्यांनीच पूर्ण ताकदीनं आपल्याला
ताकदीनं काम करायचंय. टक्क्यातल्या शेवटच्या मतापासून ते आपलं हे कुठं गेलं जुळंबीच्या मतदारापर्यंत सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं काम करावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो. फार मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव इथं आहेत, यांची नेहमीच आपल्याला साथ मिळते. बाकीचे सगळेच निश्चितपणानं फार ताकदीनं काम करतील असा विश्वास बाळगतो. बाकी सगळं बैठकीत बोलू. खरंच सांगतो की आमचे उद्याचे आघाडीचे उमेदवार म्हणून विशाल विलासराव शिंदे यांचं नाव आम्ही निश्चित करतो. सगळ्यांची ताकद त्यांच्या मागे आपण लावा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.